नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, नेहमी अपयशी माणसं जी असतात आणि ज्यांच्याकडे आत्मविश्वासाचा अभाव असतो, या माणसांना आपलं अपयश हा आपला नाकर्तेपणा आहे हे स्वीकारणं अवघड जातं. आणि म्हणून अशी माणसं नेहमी आपल्या अपयशाचं खापर दुसऱ्याच्या डोक्यावर फोडण्याचा अखंड प्रयत्न करत असतात. आणि त्यातूनच आपल्याकडे एक वाक्प्रचार आलेला आहे, वड्याचं तेल वांग्यावर. म्हणजे जो नाकर्तेपणा तुमचा आहे तो कबूल करा ना, सरळ सरळ. त्याच्यासाठी भलती सलती कारणं सांगू नका. असं जेव्हा म्हणायचं असतं तेव्हा आपण म्हणतो वड्याचं तेल वांग्यावर. नेमकी हीच गोष्ट सध्या उबाठा शिवसेनेच्या बाबतीत होताना दिसतंय. आणि वाईट असं आहे, जर त्याचं दुःख असं आहे की जे लोक अतिशय मनपूर्वक किंवा प्रामाणिकपणे खाल्ल्या मिठाला जागल्याप्रमाणे उबाठा शिवसेना किंवा त्यांचं जे राजकारण आहे त्याचं काटेकोरपणे समर्थन करण्यासाठी डंका पिटत असतात, अशा लोकांवरच सध्या उबाठा शिवसेनेकडून काही काही आरोप सुरू झालेत असं ऐकायला मिळालं. मला ते कळलं की दोन उबाठा शिवसेनेचे मोठे नेते हे काही युट्यूबर्सवर कमालीचे खवळलेले आहेत. आणि त्याचं कारण असं की गेले काही दिवस किंवा आपण असं म्हणू की काही महिने जो नॅरेटिव्ह महापालिका किंवा स्थानिक निवडणुकांच्या संदर्भाने उबाठा शिवसेनेला जनमानसात रुजवायचा होता, पसरवायचा होता, त्यासाठी अतोनात प्रयत्न करून सुद्धा त्याचा कुठेही जनमानसावर प्रभाव दिसत नाही, हे बघून ठाकरे पिता पुत्र कमालीचे संतापलेले आहेत, प्रक्षुब्ध झालेले आहेत. आणि त्याचे पडसाद मग त्यांच्या इतर नेत्यांकडून असे युट्यूबर्स किंवा रोज त्यांच्या बातम्या रंगवण्यामध्ये धन्यता मानणारे जे काही मुठभर पत्रकार आहेत, त्यांच्यावर हा राग आता हळूहळू येताना दिसायला लागलेला आहे. तुम्हाला माहितीये की कुठलं ना कुठलं हे काढून परत एकदा माझा बाप पळवला, माझ्यावर अन्याय झाला, हे करून आपल्याला फक्त सहानुभूतीची मतं मिळवता येतील. संघटनात्मक किंवा कर्तृत्वावर आपण किंवा उबाटा शिवसेना आता निवडणुका जिंकू शकत नाही, हे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी मनोमन स्वीकारलं होतं. आणि म्हणूनच त्यांनी अगदी वोट चोरी, ईव्हीएमची गडबड हे सगळं करून झालं, पण त्याचा जनमानसावर परिणाम होताना दिसत नाहीये. आणि तो दिसला पाहिजे, तो कसा दिसला पाहिजे की लोकांच्या चर्चेमध्ये हा विषय आला पाहिजे. तो जर आला नाही तर मग येणाऱ्या शेवटचा जो एक काय तो संधी आहे, महापालिका स्थानिक निवडणुका, यामध्ये जर थोडं तरी चांगलं यश मिळालं तर मग विधानसभा निवडणुका हा फ्रॉड होता, भ्रष्टाचार करून, निवडणूक आयोगाशी हातमिळवणी करून, ईव्हीएम मध्ये गडबड करून, मतदान यादीमध्ये गडबड करून भाजप आणि महायुती जिंकली असं म्हणता येईल. आणि ते म्हणता यावं म्हणून कमीत कमी आपलं जे ओरिजिनल प्रभाव क्षेत्र आहे, मुंबई असेल, ठाणा असेल किंवा कल्याण ठाणे जिल्हा आहे किंवा मराठवाड्याचा काही भाग आहे, या भागामध्ये शिवसेना हा बालेकिल्ला मानला जायचा. शिवसेनेचं एक प्रभाव क्षेत्र होतं. अगदी 1990 मध्ये पहिल्यांदा शिवसेना हा राज्यव्यापी पक्ष झाल्यानंतर शिवसेनेचे भरघोस आमदार निवडून येऊ शकले. ते मुंबई, ठाणे, नाशिक, कोकण आणि मराठवाड्यामध्ये. तेवढा प्रतिसाद पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा विदर्भामध्ये शिवसेनेला मिळालेला नव्हता. अगदी उत्तर महाराष्ट्रात सुद्धा तितका प्रतिसाद मिळाला नव्हता. पण मराठवाडा, कोकण आणि मुंबई, ठाणे हे शिवसेनेचे बालेकिल्ले मानले गेले. त्यामुळे शिवसेनेविषयी आस्था, आपुलकी किंवा सहानुभूती असेल तर त्याचं प्रतिबिंब या ठिकाणी पडलं पाहिजे. आणि ते विधानसभा निवडणुकीत पडलेलं दिसलं नाही. आणि त्याचं मुख्य कारण असं आहे
की या भागात काम करणारे जे आमदार असतात तो पक्षाच्या राजकारणाचा खरा त्या विभागातला आधार असतो. 40 आमदार उद्धव ठाकरे यांना सोडून गेले, त्याचा अर्थ त्यांच्याबरोबर कार्यकर्ते आणि मतं गेली नाहीत हा दावा होता. हा दावा करून प्रचंड विश्लेषणं झाली, पण विधानसभा निवडणुकीमध्ये त्याचा बुडबुडा फुटला. कारण जे आमदार गेले ते गेलेल्या 40 आमदारांपैकी एखाद दुसरा वगळला. म्हणजे मुंबईत सदा सरवणकर असेल किंवा तिथे मराठवाड्यात शहाजी बापू पाटील असतील, असे अपवाद वगळले तर एकनाथ शिंदे यांच्याबरोबर निघून गेलेले आणि उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व झुगारणारे जे जे आमदार होते ते जवळपास सगळेच्या सगळे परत निवडून आले. उलट उद्धव ठाकरे यांच्याबरोबर निष्ठा दाखवत राहिलेले राजन साळवी असतील किंवा इतर काही आमदार असतील, 16 आमदारापैकी उद्धव ठाकरे किती परत निवडून आणू शकले जे त्यांच्याबरोबर निष्ठावान म्हणून राहिले. आणि तिथे तुमच्या लक्षात येतं की पक्षामध्ये खासदार महत्वाचा नसतो, इतका आमदार आणि त्याच्यापेक्षाही अधिक स्थानिक पातळीवरचा नगरसेवक किंवा जिल्हा परिषद सदस्य महत्वाचा असतो. तो अक्षरशः मुळांची पाळं असतात, छोटी छोटी अगदी रुजलेली असतात, जी वृक्षाला आधार देतात. असा जो कार्यकर्ता असतो तो उद्धव ठाकरेंकडून त्या आमदारांबरोबर गेला होता. हे सत्य मीडियाने कितीही नाकारलं तरी ते विधानसभेने सिद्ध केलं. सगळेच्या सगळे जवळजवळ आमदार एकनाथ शिंदे बरोबर जाऊन उद्धव ठाकरेंचा पाठिंबा नसतानाही निवडून आले. इथे तुम्हाला कळतं की पक्षाची जी रचना असते त्या रचनेमध्ये आमदार किंवा नगरसेवक यांना काय महत्व असतं. रोजच्या रोज दैनंदिन जीवनामध्ये जी काय धावपळ असते त्यामध्ये सामान्य मतदाराला, सामान्य जनतेला, नागरिकाला जेव्हा अडीअडचणीला धाव घ्यावी लागते तेव्हा त्याला मातोश्रीवर जाता येत नाही. त्याला उद्धव ठाकरे काहीही देऊ शकत नाही. मुख्यमंत्री असोत किंवा पक्षप्रमुख असोत, माझ्याकडे देण्यासारखं काय नाही हे उद्धव ठाकरे म्हणतात, ते 100% सत्य आहे. त्यांच्या आमदारांकडे देण्यासारखं खूप काही असतं. कारण त्या स्थानिक पातळीवरच्या अनेक समस्या बारीक सारीक ज्या नित्य जीवनामध्ये येत असतात त्याच्यावरचे तोडगे काढणं, त्यातून मार्ग काढणं, त्या अडचणीवर मात करणं, हे काम करण्यासाठीच प्रत्येक ठिकाणच्या आमदारांची एक स्वतंत्र कार्यालय असतात आणि तिथे तिथल्या स्थानिक पातळीवरच्या नागरिकांची गरजवंतांची रीग लागलेली असते. आणि म्हणूनच कुठल्याही पक्षाचा ब्रँड वगैरे असत नाही इतकं त्याचं तिथल्या आमदाराशी साठोलोट असत. तुम्हाला एक गोष्ट आठवण म्हणून सांगतो की ज्या वेळेला बांद्रा पूर्व भागात तुमच्या बाळा सावंत या सामान्य शाखा प्रमुखाने नगरसेवक आणि पुढे आमदार होऊन जो आपला पगडा निर्माण केला होता, ते मातोश्रीचा परिसर असून सुद्धा बाळासाहेबांच्या नावावर तिथून आमदार निवडून येत नव्हता. मधुकर सरपोतदार यांच्यासारखा एक शिवसेनेचा नेता तिथून दोन दोनदा तीन तीनदा पराभूत झाला होता. पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये 2009 मध्ये शिवसेनेचे अख्खे मुंबईमध्ये फक्त 4 आमदार आले, त्यामध्ये बाळासाहेबांचा एक होता. कारण बाळासाहेब म्हणजे शिवसेना होती. आज तिथून वरुण सरदेसाई हे उद्धव ठाकरे यांचे भाचे निवडून आलेत. पण लक्षात ठेवा, तो मतदारसंघ मशागत केला तो बाळासाहेबांनी आणि म्हणूनच त्याच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी तिथे निवडून आली नारायण ठाकरे राणेंचा पराभव करून. तेव्हा आमदारांची महत्ता लक्षात घ्या. मीडियामध्ये कितीही खोटा नाटा डंका पिटला सहानुभूतीचा आणि बाप चोरला वगैरे वगैरे म्हणून, तरी त्याचा फायदा होत नसतो. लोकसभेला झालं तो वेगळा विषय होता. लोकसभेच्या निवडणुका होत्या. ज्या वेळेला निवडणुका छोट्या छोट्या अधिकाधिक स्थानिक पातळीवर जातात तेव्हा तेव्हा पक्षाचा नेता, पक्षाचा चेहरा, पक्षाची भूमिका यापेक्षा स्थानिक पातळीवरच नेतृत्व महत्वाचं ठरतं आणि ते प्रभावी ठरतं.
त्याला माध्यमातल्या अपप्रचाराने दडपता येत नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये किंवा विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचा लागोपाठ पराभव होत असताना स्थानिक पातळीवर मोठ्या संख्येने शिवसेनेचे नगरसेवक सतत निवडून यायचे. पहिल्या फटक्यात 68 साली, 42 आले, नंतर 40 आले. जनता पार्टीचा आणीबाणीचा काळ सोडला तर शिवसेनेचा प्रभाव स्थानिक पातळीवर दिसलेला आहे. त्याला बाळासाहेब म्हणून चुचकारत होते. उद्धव ठाकरेंना हे कधीही कळलं नाही. आणि म्हणून उद्धव ठाकरेंनी गेल्या जवळजवळ 10 वर्षामध्ये माध्यमांवर विसंबून राहून एक नॅरेटिव्ह लोकांच्या डोक्यात घालायचा आणि त्या नॅरेटिव्हवर पक्ष मोठा करायचा किंवा मतं मिळवायची, असं जे काय धोरण घेतलं त्यातूनच शिवसेना आज डबघाईला गेलेली आहे. एक शिवसेना शिंदेकडे सुखरूप आहे, पण दुसरी शिवसेना आपल्या वडिलांचा वारसा आपल्याला मिळालाय म्हणणारी उबाठा शिवसेना ही रसातळाला जाण्याचं कारण आहे की उद्धव ठाकरे अधिकाधिक संघटनेपेक्षा नॅरेटिव्हच्या आहारी गेले. आणि म्हणूनच लोकसभेत यश मिळाल्यानंतर विधानसभेत जो दणका बसला, त्यानंतर सावरायचं असेल तर काय करायचं, तर मग नॅरेटिव्ह परत एकदा उभा करू. देवेंद्र फडणवीस लोकसभेच्या निकालात पराभव झाल्यानंतर म्हणाले होते आमचा नॅरेटिव्ह मध्ये पराभव झाला. उद्धव ठाकरेंनी ते कमालीचं मनावर घेतलेलं दिसतं. आणि म्हणून ठाकरे बंधू, ठाकरे ब्रँड, ठाकरे यांच्याविषयीची सहानुभूती अशा नॅरेटिव्हच्या आधारावर मुंबई महापालिका काबीज करण्याची स्वप्न उद्धव ठाकरे बघताना दिसतात. पण तिथेच गडबड झालेली आहे. पहिली गोष्ट म्हणजे पूर्वीच्या काळात 10-15 वर्षापूर्वी माध्यमांचा समाज मनावर जितका प्रभाव होता तितका आज राहिलेला नाही. एक काळ चॅनेल वगैरे वृत्त वाहिन्या नव्हत्या. त्या काळामध्ये वर्तमानपत्र हाच माहिती मिळण्याचा आणि पुस्तकं, लायब्रऱ्या हाच माहिती मिळण्याचा एकमेव सोर्स होता, आधार होता. गेल्या 10-15 वर्षामध्ये सोशल मीडिया, डिजिटल मीडिया आणि इतक्या पद्धतीत फैलावलेला आहे की आज सामान्य माणूस, सामान्य मतदार हा आपल्याला माध्यमांकडून माहिती मिळावी याकडे आषाढभूतपणे बघत नसतो. त्याच्याकडे अक्षरशः हजारो मार्गाने माहिती आणि बातम्या येत असतात. भारतातल्याच नव्हे, अगदी अफगाणिस्तानातल्या किंवा अमेरिकेतल्या बातम्या सुद्धा चॅनेलच्या आधी सामान्य नागरिकाकडे पोहोचलेल्या असतात. आणि म्हणूनच मीडियाच्या माध्यमातून, पत्रकारांच्या माध्यमातून काहीतरी एक नॅरेटिव्ह फैलावून आपल्याविषयी आपुलकी आणि आस्था निर्माण करता येईल, हा जो भ्रम उद्धव ठाकरेंनी बाळगलेला आहे त्याचा फटका त्यांना विधानसभा निवडणुकीत बसला. उद्धव ठाकरेंविषयी सहानुभूती आहे हे टुमणं मुख्यमंत्री पद गेल्यापासून चालू होतं. विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर सगळे पत्रकार सांगायला लागले की ती सहानुभूती संपलेली आहे. मग ती होती कधी आणि संपली का याचाही खुलासा झाला पाहिजे. पण त्यांच्याकडे पाठ फिरून मला जी माहिती मिळाली त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर, आणि तुम्ही बारकाईने जर काही युट्यूब चॅनेल बघितले प्रामुख्याने आजकाल रेग्युलर उपग्रह वाहिन्या ज्या आहेत, सॅटेलाइट चॅनेल आहेत किंवा वर्तमानपत्र आहेत, यापेक्षाही डिजिटल मीडिया हा अधिक प्रभावी झालाय. आणि त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावर आमच्यासारखे जे स्वतःचं युट्यूब चॅनेल छोट्या प्रमाणावर चालवतात त्यांना हाताशी धरून त्यांच्या माध्यमातून सहानुभूतीचा नॅरेटिव्ह लोकांच्या माथी मारण्याचा जोरदार प्रयत्न केला. गेले 2 महिने 2 ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, या बातम्यांचा गदारोळ चालू आहे. युट्यूबर्स कडून तर धमाल चाललेली आहे. झाले, आले, आत्ता आले, बघ आले, गणपतीला गेले, मोदक खाऊन गेले, काय 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 सांगितलं जाते. पण राज ठाकरे अजूनही राजकीय युतीला होकार देताना दिसत नाहीत. आणि त्यातून हे युट्यूबर्स अधिकाधिक खोटे पडत चालले.
आणि साहजिकच तुम्ही ज्या बातम्या देताय त्या अतिरंजित असतील, त्या ऐकायला तात्पुरत्या छटपटीत वाटत असतील, तरी भेळ खाऊन पोट भरत नाही. पोट भरण्यासाठी जेवण करावं लागतं. तसं तुमच्या बातम्यांमध्ये चटपटीतपणा किती आहे त्याचा उपयोग नसतो. त्यामध्ये काहीतरी पक्का आणि खरा आशय आणि विषय असला पाहिजे. पण असे जे लोक काही कामाला लावले होते, मग त्यांना काय बिस्कुट पत्रकार म्हटलं जातं, HMV म्हटलं जातं, ती नावं बाजूला ठेवा. पण काही युट्यूबर्स तुम्ही बारकाईने बघितले, त्यांचं ऐकलं आणि वारंवार काळजीपूर्वक ऐकलं, तर तुमच्या लक्षात येतं की हे लोक हे उद्धव ठाकरे यांचा एक नॅरेटिव्ह पुश करण्याचा प्रयत्न करतात. तेवढंच नाही, त्या त्या युट्यूब चॅनेलच्या खालच्या त्यांच्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया बघा, मग तुम्हाला कळेल कुठला युट्यूबचा युट्यूबवाला, कुठला युट्यूबर हा उद्धव ठाकरे यांच्या पाठराखण करणार आहे. तो जरा इकडे तिकडे झाला तर खाली रिॲक्शन उलट्या यायला लागतात. हा विकला गेलेला आहे. म्हणजे तो उद्धव ठाकरे यांचं गुणगान करेल, उभाठाचं गुणगान करेल, तेव्हा त्याचं कौतुक होतं. पण ज्या वेळेला तो जरा वाट वाकडी करून प्रामाणिक प्रतिक्रिया द्यायचा प्रयत्न करेल, तेव्हा ताबडतोब त्याच्यावर हल्ला केला जातो. त्या प्रतिक्रिया खालच्या वाचल्या तरी कळतं की कुठला युट्यूबर कुठच्या पक्षाला विकला गेलेला आहे. मग तो पवारांच्या असेल, भाजपच्या असेल, काँग्रेसच्या असेल, त्या तुम्हाला वाचा. मुद्दा असा आहे की हे लोक फुकट कोणाची चमचेगिरी करणं शक्य नाही. त्यांना काही ना काही मिळत असेल, कारण त्यांच्या बातम्यांमध्ये दम नसतो, त्यांच्या विश्लेषणामध्ये दम नसतो. भाजपला मोदींना शिव्या घालणं, एकनाथ शिंदे संपले, एकनाथ शिंदेना आता पक्ष गुंडाळायला लागेल, त्यांचं निशाण जाणार, हा सगळा धादांत खोटा प्रचार करणारे हे कोणाचे प्रचारक आहेत हे आपल्या लक्षात येतं. त्यांना कोणी सुपाऱ्या दिल्यात हे पण तुम्हाला कळू शकतं. कारण 6-6 महिने तुम्ही जे बोलताय त्यातली एकही गोष्ट घडत नाही आणि तरीही रेटून तेच तेच बोलत राहणं. आता बघा, परवा तारीख आहे आणि त्याच्यात सुनावणी झाली की मंगळवार पासून एकनाथ शिंदेचं चिन्ह गेलेलं असेल, त्यांना आपला पक्ष भाजपच विसर्जित करा, काय 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 ऐकायला. तर अशा युट्यूबर्सना किंवा काही ठराविक वाहिन्यांच्या पत्रकारांना कोणी पोचलेलं आहे हे वेगळं सांगायची गरज नाही, पण त्याचा प्रभाव दिसत नाही. प्रामुख्याने ज्या प्रकारे शिंदे, फडणवीस आणि अजितदादा यांच्यातल्या वितुष्टांच्या, भांडणांच्या, धुसफुशीच्या इतक्या रसभरीत बातम्या दिल्या जातात, त्यापैकी काहीही होताना दिसत नाही. ते एकमेकाला अगदी बिलगून बसलेले आणि यशस्वीरित्या संयुक्त सरकार चालवताना दिसतात. तेव्हा मग या लोकांवरचा विश्वास लोकांचा उडत जातो आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडी यांचा जो नॅरेटिव्ह आहे, त्यांची जी राजकीय भूमिका आहे, त्याचा जनमानसावर कुठलाही प्रभाव दिसत नाही. आणि तो प्रभाव दिसत नाहीये आणि निवडणुका अगदी दारात साक्षात उंबरठ्यात येऊन उभ्या आहेत. अशा वेळेला पिता पुत्र म्हणजे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अशा लोकांवर खवळलेले आहेत की यांच्यावर आपण खर्च करतो, पण त्याचा आपल्याला काडी मात्र उपयोग होताना दिसत नाही. म्हणूनच अशा लोकांना हाताशी बाळगून उबाठाचा नॅरेटिव्ह किंवा महाविकास आघाडीचा नॅरेटिव्ह पुढे रेटण्याचं कंत्राट घेतलेले जे काही ठराविक नामवंत पत्रकार आहेत, त्यांना पिता पुत्रांनी डाफरलं, सुनावलं, खडेबोल ऐकवले, अशी बातमी मला विश्वसनीय सूत्रांकडून कळलेली आहे. आणि त्याचं कारण एकच आहे की गेले 2-3 महिने जो ठाकरे ब्रँड नावाचा नॅरेटिव्ह रेटला होता, त्याचा जवळजवळ शून्य प्रभाव जनमानसावर दिसतोय. ठाकरे ब्रँड म्हणून आम्ही आता मुंबईत काय ते उबाठा शिवसेनेलाच निवडून आणणार असं तावातावाने बोलणारे लोक कुठेही दिसत नाहीत. क्वचित एखादा याच युट्यूब किंवा
चॅनेलवाल्यांच्या कॅमेऱ्यासमोर बोलला असेल, पण ट्रेनमध्ये, बसमध्ये, रेल्वे स्टेशनवर, बस स्टँडवर, बाजारामध्ये अशी चर्चा कुठेही दिसत नाही. याचं भान हळूहळू उभाटा सेनेला येते आणि ते चांगलं आहे. निवडणुका जिंकायच्या तर मैदानात उतरून संघर्ष करून जिंकाव्या लागतात. प्रचाराने हाती काही लागत नाही, हे त्यांच्या जितकं लवकर लक्षात येईल तेवढं या युट्यूबरच्या संभ्रमातून ते बाहेर पडतील. तो त्यांच्यासाठी सुदी नसेल. मी आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.